पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवरती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढलेला दिसतोय। भारताने आता पाकिस्तानला मात्र चोख असं प्रत्युत्तर दिलं। एलओसीवर पुन्हा एकदा तणाव दिसतोय। एलओसीवरती गोळीबार बघायला मिळतोय, चकमक सुरू झालेली आहे। भारतीय सैन्य सुद्धा आता चोख असं प्रत्युत्तर देण्याच्या तयारीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। पाकिस्तानने ही मुजोरी केली आहे। एकीकडे भारतानं कठोर अशी पावलं पाकिस्तान विरोधात उचललेली आहे, त्यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवरती त्यांची सैन्याची कुमक वाढवलेली आहे। मात्र दुसरीकडे तरी देखील पाकिस्तान जो आहे तो अद्यापही अशा प्रकारे मुजोरीच करताना दिसतोय। पुन्हा एकदा त्याने या ठिकाणी भारतावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न केलाय। एलओसीवरची सर्व सध्याची परिस्थिती आपण पाहतोय। मात्र आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत थेट काश्मीरमधून जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, एकीकडे आपण पाहतोय भारताने आता कारवाई करण्यास सुरू केली, तर दुसरीकडे पाकिस्तानची मुजोरी काही थांबण्याचं नाव घेत नाही। दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आता संपूर्ण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती असलेली बघायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर काही प्रमाणात शस्त्रांचा वापर देखील त्या ठिकाणी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मात्र अजूनही कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं मतही सूत्रांकडून मिळतंय। आपण बघतोय की पहलगामचा हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता 23 तारखेला, आणि त्याच ठिकाणाहून या ठिकाणी आपण बघतोय की एक तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती संपूर्ण देशामध्ये बघायला मिळाली होती। याच दहशतवादी हल्ल्याचा नेमका बदला घ्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत असताना सर्वपक्षीय बैठक देखील करण्यात आली होती, आणि सर्वपक्षीय बैठकीचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील भारत सरकारने ऐकलेलं आहे। आणि त्यानंतर आता ऍक्शन मोडवर भारत असलेला बघायला मिळत आहे। भारतानं आपलं सैन्य सीमेवर तैनात ठेवलेलं आहे, पाकिस्तानने देखील आपलं सैन्य त्या ठिकाणी तैनात ठेवलेलं आहे। क्षेपणास्त्र जी आहेत ती देखील तैनात आहेत, आणि ऐकूनच आता पुढची काय रणनीती असेल, कशा पद्धतीनं पाऊल जे आहे ते पुढे उचललं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। भारताचे लष्कर प्रमुख देखील सीमेवर दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच आता भारत सरकार कुठल्या पद्धतीनं ऍक्शन घेईल, काय नेमका निर्णय घेईल, काय पावलं उचलली जातील याकडे आता सध्या प्रत्येकाचं लक्ष लागलंय।